तिलोत्तमा, तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं? आता नियतीचा सुद्धा खेळ बघ. ज्या मुलाला तू नालायक म्हणतेस, घरातनं बाहेर काढतेस, तोच आला आणि त्यांनी तुझा जीव वाचवला. नाही, नियतीचा हा खेळ तुम्ही मान्य करू शकत असाल, मी मान्य करणार नाही. त्यांनी केवढी मोठी गोष्ट केली आहे, ती तर नाकारू शकत नाहीस ना तू. याआधी त्यांनी खूप मोठे मोठे गुन्हे केले, ते विसरू शकणार आहात तुम्ही? हं? सांगा ना. नाही, फक्त तेवढंच लक्षात ठेवा, आज जे आपल्या बरोबर घडलं तो एक अपघात होता. पण याआधी राजकुमारने जे काय केलंय ते शुद्धीत केलंय आणि जाणीवपूर्वक केलंय. खूप मोठे गुन्हे केलेत. मी त्याला माफ सुद्धा करणार नाही आणि स्वीकारणार तर त्याहूनही नाही. ठीक आहे, नको स्वीकारूस त्याला, पण फक्त कल्पना कर की राजकुमाराऐवजी इतर कोणी परका माणूस असता आणि त्यांनी तुझा आणि सारंगचा जीव वाचवला असता, तर तू काय काय केलं असतंस त्याच्यासाठी? तर निदान माणुसकीच्या नात्यानं त्याचे आभार तरी मान. असं केल्याने तू लहान नाही होणार आहेस, उलट तू मोठी ठरशील माणूस म्हणून. प्लीज. वा वा वा, काय ऍक्टिंग करतोस तू. अजून कॅरेक्टर मध्येच. नाही, आजूबाजूला कोणी नाहीये पण तू कॅरेक्टर मध्येस. बाय द वे, खूप छान प्लॅन केलास. कोण होते ती गुंड आणि किती पैसे दिलेस? बाय द वे, तुझा प्लॅन अमेझिंग होता. खूप छान वर्क झाला आणि त्याचे जोरदार परिणाम दिसतायत. खूप झोप आली मला. झोपू मी. आपण उद्या बोलूया. आजच बोलूया. माझी झोप उडवली आहेस आणि तुला मी निवांत झोपू देईन असं वाटतं तुला? माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी तरी झोपू शकत नाही. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आधीच दिली आहे नाही का? हो, पण तुमच्या घरात येण्याने माझ्या मनात पुन्हा नवीन प्रश्न निर्माण झाले. त्याची उत्तरं कोण देणार? हे बघ, तू म्हणालेलास तू घरात येशील, तसा तू परत घरात आलायस. तुझा हेतूही साध्य झालाय. पण मला एक गोष्ट कळत नाही, ही जी नोटंकी तू सगळ्यांसमोर करतोयस ती माझ्या समोर का करतोयस? आवाज थोडासा. झोपले असतील सगळे. तुमचं म्हणणं आहे की मी इतरांच्या समोर वेगळा आणि तुमच्या समोर वेगळा वागतोय. ऑफकोर्स. तसं नाहीये. मी जे आहे तसा वागतोय. माझा काडीचाही विश्वास नाहीये तुझ्यावर. विश्वास ठेवायला शिका ऐश्वर्या मॅडम. माझाही या सगळ्यांवरती विश्वास नव्हता, पण आता अविश्वसनीय गोष्टी स्वतःच्या बाबतीत घडल्यामुळे ना विश्वास बसायला लागला. मला ना एक गुरु भेटले. त्यांनी मला माझ्या आयुष्याची खरी दिशा दाखवली. त्यामुळे मी पार बदलून गेलोय. दादा, माझ्याकडे अजून एक चेकबुक आहे सारंगच्या सहीचं. तुला पैसे लागत असतील तर प्लीज मला सांग, मी तुला देऊ शकते आता. तुम्ही ते चेकबुक देऊन टाका सारंगला परत. आपली माणसं आपल्या जवळ असणं ही खरी श्रीमंती आहे. मला नकोय ते चेकबुक आणि प्रॉपर्टी. तू जर खरंच बदलला असशील तर माझ्या काहीच कामाचा नाही असतो. आणि जो माणूस माझ्या कामाचा नाहीये त्याला मी या घरात राहू देणार नाही. शब्द आहे माझा. जाताना दिवा. रागावरती नियंत्रण नाही. बंद करावा लागेल दिवा. राजकुमार सर जर कायम इथे राहिले तर काय हरकत आहे? म्हणजे ते आता सुधारले आहेत. आणि जर तसं नसेलच तर आपल्याला ते कळेल. हवं तर आपण त्यांना कंपनीच्या कोणत्याही कामात लक्ष घालू द्यायचं नाही. याच अटीवर ते इथे राहतील. काय वाटतं तुम्हाला? आणि हे सगळं का करावं असं वाटतंय तुला? अमृता वहिनींसाठी. तुम्हाला सांगू, मी राजकुमार सरांना अमृता वहिनींची माफी मागताना बघितलं. तेही आजूबाजूला कोणीही नसताना. जर त्यांना दिखावा करायचा असता किंवा जर ते नाटकं करत असते तर सगळ्यांसमोर केलं असतं ना. बरं, अमृता वहिनींनी राजकुमार सरांकडे लक्ष पण नाही दिलं तरीही राजकुमार सर शांत होते, अजिबात चिडले नाही. हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी. राजकुमार दादाचं हे रूप मी पहिल्यांदा पाहिलंय. म्हणून म्हणते, आपण त्यांना एक संधी देऊ शकतो ना. कारण तिलोत्तमा मॅडम अमृता वहिनीचं दुसरं लग्न लावायला निघाल्यात. आणि जर आधीचं लग्न टिकत असेल तर
तर काय हरकत आहे? जितकं मी वहिनींना ओळखते त्यांना नाही करायचंय दुसरं लग्न. फक्त ते स्पष्टपणे बोलत नाहीयेत. तुम्ही सांगा आपण काय करूयात? विचार करायला हवा सावले. लगेच निर्णय घेऊन नाही चालणार. देव करू आणि सगळं चांगलंच होऊ द्या. कुठे चाललास? सारंग, मला माझ्या घरी जायला हवं बाबा. बरं वाटलं सगळ्यांना असं बघून. किती दिवसानंतर बघितलं मी. काय यार, आपल्या घरातली माणसं आहेत सगळं मोठ्या मनाने मला एक रात्र का होईना राहू दिलं. आता या पाहुण्याने निघायला हवं. दादा, तू कुठेच जाणार नाहीयेस. तू काल रात्रीपासून सगळ्यांशी जसं वागलायस ना, ते पाहिल्यानंतर मी सगळ्या गोष्टी विसरू शकतो. खरंच मोठ्या मानाचा आहेस तू. बघ ना, या घरातला मोठा मुलगा असून काय केलं मी? चोरी केली, तुझ्या नावाच्या फॉर्जरी सिग्नेचर केले, पैसे काढले, ताराच्या अंगावर धावून गेलो, तुझ्या बायकोला वाटेल ते बोललो, तुझ्या घाबरण्याचं हसं केलं मी. तू आज मोठ्या मनाने सांगतोस तू राहा, सगळं विसरायला तयार आहेस. पण ही अशी अपराधी भावना घेऊन मी नाही रे जगू शकत. सो मला प्लीज सांगू नको, मला जाऊ दे. दादा थांब प्लीज. ऐक ना सारंग, पाहुणा जोपर्यंत पाहुण्यासारखा राहतो ना, तोपर्यंतच तो लोकांना आवडतो. कोण पाहुणा?